खरं तर आज मीच खूप एक्सायटेड आहे, कारण वल्ली माणसाच्या म्हणजे वल्ली माणूस या पॉडकास्टला मी इथे आलेली आणि वल्ली माणसासोबतच आलेली आहे. आणि मला असं वाटतं अमोलची माझी मैत्री खूप जुनी आहे, पण पुन्हा हो. नव्यानं आपण भेटलोय. भेटतोय, म्हणजे असे भेटतोय. अचानक उगवलो हो ना. आणि भेटलो असं. 12 वर्ष. पण आज मी खूप एक्सायटेड आहे, कारण मी जे काम करते त्याचा मला असं वाटतं की आखो देखा हाल अमोलनं पाहिलेलं आहे. म्हणजे हो. तू माझ्या ह्याचा साक्षीदार आहेस, माझ्या पूर्ण कामाचा साक्षीदार आहेस. येस. आणि जसा जसा ग्राफ चढत गेला किंवा मी वेगळ्या पद्धतीचं काम करत गेले, तर मला खूप छान वाटतंय की मी नव्यानं काहीतरी सांगणं आणि कुणीतरी माझा प्रवास बघणं आणि नंतर त्यांना ठरवणं की नाही या पॉडकास्टमध्ये हिला बोलवलं पाहिजे. तर ही एक्साइटमेंट मला खूपच जास्ती आहे. त्यामुळे आजचा पॉडकास्ट खूप छान होणार आहे आणि मलाच खूप खात्री आहे. आणि मला असं वाटतं माझ्या कामाचा जो आवाका आहे किंवा जे मी काम करते आहे, ते आज वल्ली माणूस या पॉडकास्टच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कारण खूपदा असं होतं की काम आम्ही खूप करतो किंवा खूप चांगलं करतो, पण लोकांसमोर जाण्यासाठी एक माध्यम असावं लागतं आणि आज एक उत्कृष्ट माध्यम मला मिळालेलं आहे. त्यामुळे अमोल, मी थँक्यूच म्हणते तुला आणि थँक्यू म्हणते. आणि मला असं वाटतं की आपण असं कधीतरी ठरवायचो ना की दोघं मिळून काहीतरी वेगळं काम वेगळं करू. करूयात. येस. आणि मला असं वाटतं खूपदा आपण गप्पा गप्पा केलेल्या आहेत. केलेल्या आहेत. खूप इनोव्हेशन्स डोक्यात असायचे, पण नंतर मग असं झालं की तू तुझ्या इनोव्हेशनमध्ये, मी माझ्या इनोव्हेशनमध्ये. पण फायनली असं झालं की दोघांचेही इनोव्हेशन करत करत पुन्हा असे कनेक्ट झालोय. 12 वर्ष लागले या गोष्टीला. हो हो हो, अगदी 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 म्हणजे अगदी. आज आपण पुन्हा त्या प्लॅटफॉर्मवरती हो, आलेलो आहेत. म्हणजे 12 वर्षांनी खरं तर आज आपण भेटतोय, पण ती भेटतोय. एक्साइटमेंट इतकी होती की मी अर्धा पाऊण तास आधीच येऊन बसले होते की अमोलला आणि भेटायचंय मला. मुद्दा असा आहे की जेव्हा मी तुला ठरवलं की प्राजक्ताला पॉडकास्टला बोलवायचं आहे, तेव्हा तुला कॉल करण्याच्या आधी मनात फार काहूर उठलं होतं की 12 वर्षानंतर कॉल करतो आहे आणि खरंच माझा नंबर तुझ्याकडे असेल किंवा नाही, हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट असा की माझं मन सुन्न झालं होतं. आणि जेव्हा तू मला म्हटलेस की बोल रे अमोल, काय आहे, सर्व व्यवस्थित चाललंय ना, तेव्हा कुठेतरी असं वाटलं की आपण जे करतो आहे खरंच त्याचं एक फलित असतं की लोक नेहमी लक्षात ठेवतात. बरं नाही, आणि मला नेहमी काय वाटतं माहितीये का, रोज भेटणं गरजेचं नाहीये, नाही, पण जेव्हा काय भेटतो तेव्हा आठवणीत राहणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि असे आठवणीतले क्षण आपण कधीतरी घालवलेले आहेत. आणि तुलाही लक्षात येईल की माझा ट्रॅक पण थोडासा पूर्ण बदलला आहे आणि एका उंचावर पण गेलेला आहे. तर म्हणजे मला म्हणून ते खूप छान वाटतं की साक्षीदार लोकांनी हे सगळं बघावं, ऐकावं आणि लोकांना सांगावं. तर ही एक्साइटमेंट नक्कीच आहे माझी. गुड. सो धन्यवाद प्राजक्ता. तर आज आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला मी तर ओळखतोच प्राजक्ताला, पण आज तिचं इंट्रोडक्शन देणंही फार महत्त्वाचं वाटलं मला. सो आई मग ती कोणाचीही असो, ती मुलांची वल्लीच असते. आज आपण प्रा फाउंडेशनच्या प्राजक्ता कोळपकर यांच्यामधल्या आईला भेटणार आहोत. काय बोलावं हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. मुलांच्या सुखासाठी आई स्वतःचं सुख पणाला लावते, स्वतःचं आयुष्य पणाला लावते. अगदी त्याचप्रमाणे अभिनय, लिखाण क्षेत्रात करिअर करायला प्राजक्ता पुण्यात आल्या. पण त्यांच्या आयुष्यानं असं काही वळण घेतलं की अभिनय, लिखाण, वक्तृत्व या त्यांच्या उपजत गोष्टीऐवजी विशेष मुलांसाठीचं आईपण हे त्यांचं पॅशन बनलं. इतकंच नाही तर विशेष मुलांच्या आईलाही खऱ्या अर्थानं जगता यावं, त्यांना स्पेस मिळावी, यासाठी प्रा फाउंडेशनच्या माध्यमातून प्राजक्ता कोळपकर ह्या धडपडत आहेत. प्राजक्ताताई, विशेष मुलांसाठीचं जगातलं सर्वोत्तम सेंटर हे स्वप्न तुम्ही उराशी बाळगलं आहे. विशेष मुलासाठींचं जगातलं सर्वोत्तम सेंटर उभं करावं हे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्राजक्ताताई, तुम्हाला सलाम करण्यासाठी आजचा हा खास पॉडकास्ट आपण करतोय. महिला दिनानिमित्त होत असलेल्या या विशेष भागात तुमचं वल्ली माणूसमध्ये मी मनापासून स्वागत करतो. येस. सो प्राजक्ता, जसं तू बोललेस आता की मी त्या सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे, तर साक्षीदार जरी असलो तरी माझ्या श्रोत्यांना मला ते फारसा तो प्रवास आहे ना सांगावासा वाटतो. मी सांगण्यापेक्षा तू सांगणं फार महत्त्वाचं आहे, कारण वक्तृत्व स्पर्धा याबद्दल आपल्या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. सो चंद्रपूर ते पुणे हा प्रवास फार रंजक होता आणि ती आपल्या मैत्रीची पहिली भेट जिला म्हणतो ना, ती मला खरंच जाणून घ्यायची आहे. हो, चंद्रपूर ते पुणे मध्ये एक टप्पा होता नागपूर, जो मला माहित नाही. अच्छा. तर चंद्रपुरातले मी, म्हणजे अनेक लोकांना चंद्रपूर म्हटलं की अच्छा नक्षलवादी का, असं कोळसा गडचिरोली वगैरे पण.
नाही, नक्षलवादी जास्ती म्हणजे अच्छा गडचिरोली नक्षलवादी का. तर मला असं वाटतं की नक्षलवादी पण माझ्याही अंगात भिनलेलं होतंच, कारण बगावत करायला थोडंसं तुम्हाला ते धाडस लागतं. बालपण असं सुखात सर्वसामान्य घरातलं कुटुंब, अभ्यासात हुशार आणि सगळ्यातच म्हणजे नाचात नंबर, बक्षीस म्हणजे बक्षीस ठरलेले, वक्तृत्वात काय नंबर, NCC NSS या सगळ्यात नंबर घेण्यात फार पटाईत असलेली मी. अक्कल फार नव्हती, पण असं काहीतरी होतं की एकच आयुष्य मिळालेलं आहे ना, आपण काहीतरी भव्य दिव्य करायचं. म्हणजे अशी वाक्य जेव्हा मी लहानपणी बोलायचे तर आगाऊचे, काहीतरी डोक्यात खूळ असतं वगैरे, अशी सगळी विशेषणं मी ऐकलेली आहेत. कारण सर्वसामान्य घरांमध्ये फार बगावत करण्याला तुम्हाला मान्यता नसते. आणि असं करत असताना असं झालं होतं, वक्तृत्वात तर माझा म्हणजे हातखंड होता की विदर्भात माझा हात कोणी पकडत नव्हतं. आणि तुला सांगायला आवडेल मला की शेवटी माझ्यावर बॅन आलं होतं की आता हिनं वक्तृत्व स्पर्धा ला स्पर्धक म्हणून येऊ नये, हिनं परीक्षक म्हणून यावं. तर मला नव्हतं माहिती की ही एकदम वरची पायरी असते वगैरे, पण मला ती बक्षीस घेण्याची इतकी हौस होती. तर मला अजून आठवतं, मी अशा स्पर्धांना गेले की माझी आई बाहेर बसलेली असायची आमच्या अंगणाच्या बाहेर, आणि सगळ्यांना इतकी सवय झाली होती की मी चुकून दुसरा नंबर आला म्हटलं तरी कोणालाही मान्य नसायचं ते. आणि अमोल तुला सांगते, म्हणजे हा माज होता मला दुसरा नंबर आला तर मी ते बक्षीस ठेवून यायची. मला इतक्या पहिल्या नंबराची सवय होती. तर त्याच्यातनं खूप फाटे पण फुटले, काय असं असतं का वगैरे. पण मला खूपदा असं वाटतं की तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट राहण्यासाठी ना काहीतरी रुजावं लागतं. तर मला असं वाटतं की मला माहिती नाही तो माझा आगाऊपणा होता, काय होतं मला माहिती नाही, पण काहीतरी रुजत होतं की आपण बेस्ट ऑफ द बेस्ट असलं पाहिजे. आणि सुदैवानं दुसरा नंबर वगैरे घ्यायच्या क्षण खूपच कमी आलेत आणि सगळ्याच्यात सगळं करत होतो. पण एक होतं ना, 25 वर्षापूर्वी माझ्या गावात मी नाचाच्या स्पर्धेला जायचं हे मान्य नव्हतं. वक्तृत्व इतपत ठीक आहे, पण मी नाचाच्या स्पर्धेला जाते. तर अर्थात घरच्या लोकांचा काही दोष नाही, कारण आपण त्याच वातावरणात वाढलेलो आहे. आणि आता जसं माझी मुलगी नाचातच भरतनाट्यममध्येच BA करते, तर हे रुजायला सुद्धा 25-30 वर्ष घालवावी लागली. तर असं सगळं असताना माझं अकॅडमिक खूप चांगलं होतं, मेरिटचे स्टुडंट होते, बरं अकॅडमिक छान MSW झालं होतं. आणि मग एक किडा बळवळत होता की आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, म्हणून तेव्हा जर्नालिझम सुरू झालं होतं नागपुरात. बरं, जर्नलिझम नावाची काही डिग्री असू शकते, पत्रकार हा डिग्रीनी होतो हे अमान्यच अगदी. त्यामुळे मी त्याची एंट्रन्स द्यायला नागपुरात गेले, तर घरात ना सांगता गेले, आणि घरातल्यांच्या दुर्दैवानं त्या एंट्रन्समध्ये पास झाले. आणि मग ठरवलं की नागपुरात जायचं. पण आता सगळं ना, आधी हॉस्टेलमध्ये राहण्याची संकल्पना नव्हती, घर घेऊन राहण्याची संकल्पना नव्हती, त्यामुळे पहिली फाईट माझी तिथून सुरू झाली. आणि मग मी जर्नलिझमला ॲडमिशन घेतली नागपुरात. मग मी संसार थाटला तिथे माझा पहिला, घर घेतलं, मग रोज स्वयंपाक करून. म्हणजे ज्या काळामध्ये मुलं बाईकनी फिरायचे, फियान्सीज घेऊन फिरायचे, त्या काळामध्ये मी किराणा, सिलेंडर, स्वयंपाक असं सगळं करत होते. आणि जेव्हा सगळे लोक 4 व्हीलरवर 2 व्हीलरवर यायचे, तर मी सायकलवर जायचे, कारण खूप स्वाभिमानी होते. घरात ₹1 रुपया घ्यायचं असं ठरवलं होतं, त्यामुळे स्पर्धांना खूप जायचे. तर स्पर्धांमधून जी बक्षिसातली जी रक्कम यायची, म्हणजे तेव्हा सुद्धा रक्कम ₹100 ₹200. म्हणजे लोकमतची स्पर्धा जी मी ₹1000 जिंकली होती, तर ती म्हणजे मला असं विम्बल्डनचा चषक जिंकला वगैरे असं तो फील होता, कारण विम्बल्डन सारखंच तो चषक होता, असं सगळं. तर आपण खूप त्या टप्प्याटप्प्यातनं वर गेलोय. तर पण नागपुरात गेल्यावर मी सुटलेच, कारण आई बाबांचं थोडंसं वलय कमी झालं होतं, त्यामुळे मग मी तिथे नाचाच्या स्पर्धा दणकून, म्हणजे असं झालं की पेपरला रोज माझा फोटो असायचा, आणि आधी फोन नाही, मोबाईल नाही, त्यामुळे बातमी पेपरच्या द्वारे घरी पोहोचायची, आणि आईबाबांनी फोन करेपर्यंत 2-3 दिवस निघून गेलेले असायचे. असं करत मग माझी ती पण हौस मी पूर्ण केली. नंतर माझं जर्नलिझम झाल्यानंतर मी मास्टर ऑफ फाईन आर्ट इन ड्रामा केलं. ड्रामामध्ये पण उत्कृष्ट. नंतर मग आता सगळी विदर्भात नाव झालं होतं. पण एक किडा आणखीन वळवळत होता की आता काय. आणि माझ्या मित्रमैत्रिणी, माझा गोतावळा खूप खेळण्याचा, नाटकाचा, एकूणच सगळं, आणि बोलघेवडी असल्यामुळे सगळीच लोक एकत्र अशी. तर मला सगळं म्हणायचं की सगळं तुला करता येतं, एकही कला अशी शिल्लक नाही की तुला येत नाही. म्हणजे पेंटिंग पण उत्तम करते तू, विणकाम पण छान करते, सगळे, पण याचा उपयोग काय. आणि मला असं वाटायचं की अच्छा, हे वाया जातं का, वाया नाही जायला पाहिजे. पण मग कोणीतरी, माझा एक मित्र होता, त्यांनी मला असं सांगितलं की तू पुण्यात गेलीस ना की या सगळ्यांना तुला खूप पोषक वातावरण मिळेल, तुला सगळं. आणि तोपर्यंत लिखाण म्हणजे किडा वळवळत होता. मी आकाशवाणी दूरदर्शनला मी काम करतच होते,
ते सुद्धा पैसे मिळतात म्हणून. म्हणजे ही काही क्रेज नव्हती की आपण आकाशवाणीला आहो. पण मग जेव्हा रस्त्याने जायचो आणि लोक सांगायचे हिचा आवाज आपण ऐकला किंवा दूरदर्शनला ही दिसली होती, तर असं खूप भारी वाटायचं. पण त्याच्यामागचा उद्देश असा की आपल्याला स्वकर्तृत्वावर स्वकष्टाची कमाई हा त्याच्यामागचा उद्देश, स्वावलंबन पुन्हा, आणि घरच्यांसाठी बघावती. तर माझा एक मित्र मला असं म्हणाला की तू पुण्यात जा, आणि ते डोक्यात वळवळत होतं. मला पुणे माहिती नव्हतं, मुंबई माहिती नव्हती, पण मुंबईचं मला अट्रॅक्शन नव्हतं, पुण्याचं होतं. पण गंमत अशी की पुण्यात ना मित्रमैत्रिणी ना नातेवाईक कोणीच नाही. पुण्यात मी आयुष्यात पुणे पाहिलेलं नाही, पण पुण्यात जायचं डोक्यात फिट होतं. आता घरी सांगून जर गेले तर आयुष्यात जाऊ शकणार नाही मला माहिती होतं. मग मनाची तयारी केली की न सांगता जायचं, कारण मी हॉस्टेलला राहत होते. तर पुण्याविषयी एक अनामिक आकर्षण होतं, सांस्कृतिक वारसा, साहित्य, म्हणून सगळेच आपल्यात किडे होतेच. बरोबर. पण घरी सांगून येणं हे फार कठीण होतं. म्हणजे खात्री होती की आयुष्यात जाऊ शकणार नाही, पुणे कधी पाहिलं नाही. पण MFAला असताना माझा एक मित्र होता, तो इथे नंदादीपला ग्रीटिंग कार्ड कंपनीला फोटोग्राफर होता. तो जेव्हा पुण्यातून नागपुरात यायचा ना, तर असं अमेरिकेतनं आल्याचा फील असायचा की तो असा एक एक कथा सांगायचा. आणि मग त्या फोटोना मी बसल्या बसल्या ओळी लिहायचे, आणि मग हा काय करायचा, त्या ओळी त्या सरांना दाखवायचा, म्हणायचा मीच लिहिल्या. सर म्हणले तुझी अवकात माहिती आहे मला, कोण लिहिते मला सांग. मग त्यांनी माझा रेफरन्स दिला आणि ते म्हणले की नाही त्या मुलीला बोलवच. मला फक्त बोटच कोणीतरी देण्याची गरज होती आणि हात पकडणार 100% खात्री होती. कारण अरे आतासारखं नाही ना, आता इतके सोर्सेस आहे मुलांना. आपण एक पाऊल उचलायचं म्हटलं तरी काय करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न. 25 वर्षापूर्वी फार कठीण होतं. पण माझ्या अकाउंटला 600 रुपये होते, जे आपल्यासाठी 6 लाख वगैरे होते. घरी न सांगता 600 रुपये घेऊन तो प्रवास केला. आता ना अंगावर काटा येतो, म्हणजे जेव्हा हे आठवतं ना काटा येतो. टेम्पो ट्रॅव्हलर सुरू झाल्या होत्या जस्ट चंद्रपूर नागपूर ते पुणे. 26 तास लागायचे. मी रात्री प्रवास सुरू केला आणि तेव्हा ना असं मुलींनी एकटं वगैरे जाणं अजून सुरू झालं नव्हतं, प्रथा नव्हती ती. तेव्हा पूर्ण बसमध्ये मी एकटी मुलगी होते. हॉस्टेलमधनं आले, त्यामुळे डबा वगैरे काही संबंधच नाही. आणि लहानपणी आपल्या डोक्यात एक असं मिथ होतं ना की आपण उतरलो की गाडी निघून जाणार, की गाडीचा आवाज आला की आपलीच गाडी गेली. असं ते तेव्हाही माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे मी खाली उतरले नाही, म्हणजे वॉशरूमला पण उतरले नाही, खाण्यापिण्याला पण नाही. आणि खाण्यापिण्याला का उतरायचं नाही, तर पैसे म्हणजे जेवढे होते त्यातच करायचं. असं करत करत मी 26 तासाचा प्रवास केला. शिवाजीनगरला उतरले आणि माझ्या या मित्राला मी सांगितलं होतं की मी पत्राने, तेव्हा तर काही नव्हतं, असं पत्राने की मी असं येते. गंमत म्हणजे पुण्यात आल्यावर मला इतके धक्के बसले जे माझ्या आयुष्यात नसेल बसले. पुण्यात उतरले, पहाटे 6 वाजता गाडी आली. बघते तर कुठे उतरले हेच माहिती नाही मला. आणि मग STD-PCOतनं मी त्या माझ्या मित्राला फोन लावत होते. तर एकतर STD-PCOचा लाल डब्बा पहिल्यांदा पाहिला होता, म्हणजे आता मुलांना तो माहीत पण नसेल. त्यात कॉईन टाकायला लागतं, म्हणजे पहिला धक्का तो. माझ्या मित्राकडे पेजर नावाचं यंत्र आहे हे मला त्या STD-PCOतनं कळलं, कारण तो वन वे कम्युनिकेशन होतं. मी फोन करते पण त्याच्याकडे SMS जातोय. अमोल तुला सांगते, 6 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत किमान 100 फोन मी त्याला केले. बापरे. हा पठ्ठा काही केल्या ना फोन, म्हणजे काही कम्युनिकेशनचं साधनच नाही. आणि इतकी हिंमत नाही रे, समोर जाऊन चहा प्यावा, हॉटेलची रूम करावी आणि तिथे राहावं, असलं काही हिंमत नाही. म्हणजे मी स्वतःला नक्षलवादी म्हणून घेते, पण असली काही हिंमत नव्हती. आणि 1 वाजता या पोरांनी फोन केला की इतके फोन त्या STD-PCOमधनं कसे येतात म्हणून. त्यांनी सांगितलं की एक मुलगी आहे मघापासून फोन करते, तीच असावी. आणि मग त्यांनी मला बोलवलं, मी फोनवर बोलली आणि आधी मी रडून घेतलं खूप, कारण घरात न सांगता आले होते. त्यामुळे इथे काय घडणार याची काहीही कल्पना डोक्यात येत होती. हा मला घ्यायला आला आणि घ्यायला आल्यावर हा म्हटला राहणार कुठे. अरे अच्छा, आपल्याकडे तर इष्टमित्र असतं, तू पण राहा, घरं छोटी असली तरी. तो म्हटला अगं मी इथे कॉट बेसिसवर राहतो. ते कॉट बेसिस काय, म्हणे एकावर एक असे पलंग असतात त्याच्यावर मी झोपतो. हे म्हणजे इमॅजिन करण्याच्या पलीकडच्या गोष्टी. मी म्हटलं आता काय करायचं, माझं इथे कोणीच नाहीये. मग त्याच्या डोक्यात आलं की त्याचा एक मित्र आहे आणि त्यांनी एक नुकतीच खोली घेतलेली, ती बांधकाम चालू आहे, तिथे राडा रोडा सगळा पडलेला आहे. तो म्हटलं आपण तिथे जाऊ. तर काही पर्याय नव्हताच, फक्त मग्गा त्याने विकत आणला आणि मी हातपाय धुतले. मला अजून आठवतं त्या संडासाच्या सेटमध्ये विटा टाकलेल्या होत्या, सगळीकडे राडा, म्हणजे कुठेही पाय ठेवावं, मी कपडे बदलावे अशी कोणती तिथे जागा नव्हती. आणि त्याच अवतारात 26 तासाचा प्रवास करून त्याच अवतारात फक्त हातपाय धुतले असेल आणि वय तीच ना 22-23 दोघांची. विचारणारच होतो. हा,
त्यामुळे आत्ताच्या मुलांना जी अक्कल, म्हणजे हे पॉडकास्ट ऐकल्यावर कोणाला मान्यच होणार नाही, पण ती अक्कलच नव्हती. आता हिला खाऊ घालावं, चहा विचारावा. आणि आम्ही दोघंही गेलो ना आमच्या कंपनी कोरेगाव भीमाला. तर तिथे गेल्यावर आणखीन धक्के रे, अशा छान गोऱ्या गोमट्या मुली इंग्लिश बोलतायत, जीन्स घातलेले आहेत, हे सगळं आम्हाला नवीन होतं तेव्हा. नवीन. आणि मी त्याच अवतारात, भाषेचा तर आणखीनच आणीपाणीच होतं सगळं, चंद्रपूरकर आपण. तर तिथे गेल्यावर सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मला म्हणालेस की कसा झाला प्रवास. पुन्हा रडून दिले एकदा. म्हणजे मला इतकं ते असं काहीतरी अपराध्यासारखं वाटत होतं की आईबाबांना न सांगता आपण आलेलो आहे. आणि त्यांना नागपूर वगैरे माहिती होतं. तर ते मला म्हणाले की अगं झाशीची राणी आहेस तू, तर एवढं सगळं तू करतेस, पण तू मला सांग खाल्लं पिल्लंय का काही. तर ते म्हणले नाही. मी सांगितलं नाही आणि त्यांनी पण सांगितलं माझ्या मित्राने की नाही, म्हणजे आधी तिला खाऊ घाल, कॅन्टीनमध्ये घेऊन जा. मग त्यांनी मला खाऊ घातलं, म्हणजे मी किमान 36 तासानंतर वगैरे खाल्लं. तोपर्यंत माझे सर गोडाऊनला गेले आणि त्यांनी 2 ग्रीटिंग कार्ड्स माझे आणले आणि पुन्हा जेवण झाल्यावर केबिनमध्ये बसवलं. मला सांगितलं हे ग्रीटिंग कार्ड जरा उघड. आणि तुला गंमत सांगते, ते ग्रीटिंग कार्ड उघडल्यावर माझ्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. माझ्या ओळी माझ्या नावासकट आधीच छापून आलेल्या होत्या. अरे वा, क्या बात आहे. आणि म्हणजे आनंद होता, पण तुम्हाला व्यक्त करता येत नव्हतं, कारण सगळं घर आठवत होतं मला. आणि सरांनी विचारलं की सांग आता तुला पगार किती हवाय. पगार सांगण्या इतपत अक्कलच नव्हती, म्हणजे किती असावा लागतो या वयात, पगार किती असावा लागतो ही अक्कलच नव्हती. मी खूप मोठा पॉज घेतला आणि त्यांना म्हटलं 7,000. ते म्हटले दिले. बहुतेक ते त्यांच्या लेखी खूप कमी असावे. ते म्हटले दिले. कधी जॉईन होतेस. याच्यावर माझा मोठा पॉज होता, कारण आता जॉईन होणं म्हणजे घरी सगळं सांगणं आलं, घरच्यांना कन्व्हिन्स करणं आलं. पण मी हो म्हणाले आणि मग पुन्हा इथून मुंबई गेले. मुंबईतनं अगदी पॅसेंजरचा प्रवास करून चंद्रपुरात गेले आणि चंद्रपुरात ही घटना सांगितली. तर घटना सांगितल्यावर असा ब्लास्टच होता, म्हणजे माझ्या घरातला आवाज कदाचित 4-5 घरात ऐकायला गेला असेल. ब्लास्ट असा होता की लग्नाचं वय आहे, काही जायचं नाही, तुला काय थिरं करायची ती लग्नानंतर कर वगैरे, असं जे जनरल घरांमध्ये असतं ते. आणि तुला सांगते, माझ्या घरामध्ये असं सुटकासारखं वातावरण असेल, नीरव शांतता एकदम. आणि त्यात माझ्या आईने तर आणखीन एक स्टेप पुढे, म्हणजे कोणाकोणाला पत्रिका दाखवल्या. मग आणि दुर्दैवाने आपल्या चांगल्या वेळेस ना लोक कधीच चांगल्या पत्रिका सांगत नाही. मग कोणी सांगितलं तिला पाठवू नका अपयश आहे, कोणी सांगितलं सोडा विलायचीनं पिंडीवर व्हायला सांगा, कोणी सांगितलं तिला गोमेद घालायला सांगा. आणि सगळं माझ्या आईने माझ्यासाठी केलं आणि मी केलंही. गोमेद म्हणते का मी घालते, पण मला पाठव, हे म्हणते का मी करते. आणि एक दिवस रात्री कसा हो करायला माहित नाही, माझ्या भावानी रिझर्वेशन आणलं. माझ्या बाबांनी अगदी नाखुशीनं कपडे इस्त्री करून दिले रात्री आणि आम्ही पाहतो निघालो दोघं बहीण भाऊ. पुणेकरांबद्दल अरे इतके मिथ होते ना की हे लोक सामावून घेत नाही, घरात सध्या पाणी विचारत नाही, हुशार असतात, सुंदर असतात, हे पण आमच्या डोक्यात फिट होतं. त्यामुळे पुण्यात म्हणजे जो प्रवास होता तो म्यूट होता एकदम. आणि मी आणि माझा भाऊ काही बोललो नाही, कारण माझा भाऊ पण काही माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनीच मोठा. मग त्याचा कोणीतरी मित्र होता, त्याच्या घरी आम्ही फक्त बॅगा ठेवल्या आणि आम्ही वण फिरलो. काय तर पुणेकरांच्या घरी राहायचं नसतं असं ते डोक्यात आमच्या फिट होतं. तुला सांगते, कधी कधी आठवलं की खूप वाईट वाटतं. म्हणजे दिवसभर आम्ही वडापाव खाल्ला असेल, पानिपत नावाचं नाटक बघितलं, कारण दिवस घालवायचा होता आणि त्या दिवशी माझ्या कंपनीला सुट्टी होती. आणि मग मी कुठे राहणार हा प्रश्न होता, म्हणून आम्ही पेइंग गेस्ट नावाचा जो प्रकार ऐकला होता तर ते पण शोधत फिरत होतो. मग नारायणपेठेत गेलो, तर मला काही ते झेपे ना. एकूण सगळ्या मुली ज्या अवतारात होत्या किंवा ज्यांचं वागणं होतं, खूपदा असं होतं ना, छोट्या गावात आलेल्या मुली मोठ्या गावात आले की अशा फार शेफारून जातात किंवा त्यांचं वागणं दिसणं बदलतं, राहणं बदलतं, तर ते काही मला झेपे ना. मग असंच चौकशी करता कोणीतरी सांगितलं की नारायणपेठेत एक तकाजी असतात, त्यांच्याकडे जा. आम्ही तिथे गेलो. तकाजींकडे कुणीतरी चंद्रपूरची मुलगी आधीच येणार होती, त्यांना वाटलं ती मी आहे, म्हणून त्यांनी मला आत घेतलं. आणि पण मी त्यांना क्लिअर केलं की ती मी नव्हेच. आणि असं असल्यावर सुद्धा त्या म्हणाला की बरं 3 दिवस तू राहा माझ्याकडे आणि मग आपण बघू काय करायचं. तर माझा भाऊ दुसऱ्या दिवशी चालला गेला, मला कंपनीत सोडलं आणि तो चालला गेला. 3 दिवस या आजी मला काय घरातलं जे शिळं बिळं असेल त्या द्यायच्या आणि मी यायचे. बरं, मी जायचे नारायणपेठेतनं 8 वाजता तर सगळी दुकानं बंद, रात्री यायचे तर सगळी दुकानं बंद, म्हणजे मला कुठे काय काही माहीतच नाही. आणि 3 दिवस झाले ना, आता ही आजी काय सांगतील मला खूपच प्रश्न होता. तर मी रडतच पाऊल ठेवलं घरात आणि मला पूर्ण खात्री होती या म्हणतील की आता ती माझी चंद्रपूरची दुसरी मुलगी येईल तर तू आता जा वगैरे. आणि असं पाऊल ठेवत नाही तर त्या म्हणाला की प्राजक्ता कुठे जायचं नाहीये तुला, तुझा पायगुण इतका छान आहे की माझ्या घरात टेलिफोन आला. त्या तेव्हाच्या गॅझेटेड ऑफिसर त्या रिटायर्ड, आणि मला म्हणा पेन्शनमध्ये वाढ पण झाली आहे, तर तुझा पायगुण फार छान आहे तर तू इथेच राहायचं.
हुश्श केलं. आणि मग मी त्यांची हक्काची नातच झाले. म्हणजे मी त्यांच्या घरी म्हणजे सगळं, म्हणजे स्पर्धांना गेले तरी मी त्यांना घेऊन जाणार, दर गुरुवारी मी त्यांना खाऊ पिऊ घालणार, हे सगळं मी केलं. आणि मग माझं कॉपी रायटिंग छान चालू होतं. मग माझे आई बाबा आले. मग आल्यासारखे आपण हिचं लग्न लावून टाकू म्हणून 4 मुलं बघून घेऊ, असं पण झालं. मग आत्ता माझा जो नवरा आहे, त्यांना जेव्हा कळलं की बऱ्याच डिग्र्या आहे मुलीकडे, चंद्रपूरची मुलगी आणि इतक्या डिग्र्या आणि गोल्ड मेडल वगैरे वगैरे, कसं तर जाऊन बघूच आपण. आणि मग त्याच्यातनं मग आमचं लग्न पण ठरलं संगनमताने. तोपर्यंत मग मी नोकरी करत होते, चांगली नोकरी चालू होते. पण नंतर थोडंसं आम्हाला तो मोनोटोनस जॉब करायचा खूप कंटाळा यायचा. आणि थोडीशी लिडरशिप किंवा ती बगावत डोक्यात असेल की कोणाच्या तरी अधिपत्याखाली ते सांगतात तेवढंच करायचं, याचा मला कंटाळा आला होता. लग्न झाल्यानंतर मी नोकरी सोडली. मग मी फ्रीलान्सिंग केलं अनंत कंपन्यांना, म्हणजे आर्चीज, हॉलमार्क सगळ्यांसाठी. आणि सगळं छान चालू होतं. माझे नाटकाचे प्रयोग पण चालू होते. म्हणजे मी अल्फा करंडकची पहिली बेस्ट ॲक्ट्रेस पण राहिलेली आहे. सगळं छान चालू होतं. आणि मग एक मिठाचा खडा माझ्या आयुष्यात पडला आणि माझ्या आयुष्यालाच कलाट्याने मिळाली. ते म्हणजे माझं पहिलं बाळ गेलं, झालं आणि गेलं. तर आत्तापर्यंत सगळं छान चालू होतं. तेव्हा कोणीच नाही म्हणालं की पत्रिकेत असं होतं, पण सगळं छान झालं. पण जशी घटना घडली, घरापासून दारापर्यंत सगळ्यांनी म्हणणं सुरू केलं की तुला सांगितलं होतं ना जाऊ नको, काहीतरी अघटित आणि अपयश आहे. हेच ते अपयश आहे. अजूनही त्याला 25 वर्ष होऊन गेले, पण अजूनही जर काही झालं हो तर तोच, आपण किती सुशिक्षित जर झालो तरीही तो ब्लेम येतोच. आणि तुला सांगते, मी खूप आर्टिस्टिक, म्हणजे मी माझं घर रंगवलं होतं, खूप कविता लिहिल्या होत्या माझ्या येणाऱ्या बाळासाठी, खूप चित्र काढली होती. असं सगळी घर, ते पूर्ण खोली माझी वेलकम करायसाठी मी सजवून ठेवली होती. आणि असं सगळं घडल्यावर म्हणजे बाळाच्या जाण्याचं दुःख आई म्हणून मला खूप होतं. स्वाभाविक आहे. बाकीच्यांनाही असेल कदाचित, पण त्या दुःखासोबत एक पुष्टी असायचीच. एक वाक्य सांगितलं होतं हिला. आणि मला ना तेव्हा असं वाटलं अमोल की कोण ज्योतिष्य, कुठली पत्रिका माझ्या जगण्यावर कसा काय अधिराज्य गाजवू शकतात ही लोक. म्हणजे यांनी म्हणावं माझ्या आयुष्यात ते घडावं, मग माझं कर्तृत्व, माझी इच्छाशक्ती, हे सगळं कुचकामी आहे का, असं ते माझ्याच मनाचा द्वंद्व चालू होतं. पण तुला सांगते, मी त्याच्यातनं इतकी खचून गेले होते की कुणाशी नजर मिळवताना मला जाणवायचं आपणच चुकलोय. अपराधिक भावना. हे म्हणजे पिक्चरमध्ये आपण जे बघतो ना, ते खरं आहे. म्हणजे मला ते काल्पनिक नाही वाटलं. तर त्या सगळ्या फेजमधनं मी गेले. पण मला लोकांना भेटायला खूप लोक यायची. पण दरवेळेस असं व्हायचं की तूने नहीं करना था, तूने किया ना, गलत हुआ. म्हणजे असं माझ्या दुःखात सांत्वनापेक्षा मीठ चोळणं हे जास्ती होतं. त्याच्यातनं निघायला मला खूप वेळ लागला. पण मी एक गोष्ट ठरवली की माझं आयुष्य पुन्हा तेच, माझं एकच आयुष्य आणि काहीतरी भव्य दिव्य करून जायचंय. आणि त्याच्यात काय झालं रे, लोकांनी जसं मला म्हटलं ना, तसं माझ्या आईलाही म्हटलं. सहभाग तू अडवलं नाही, तुझा कंट्रोल नव्हता, तू जर केलं असतं तर असं घडलं नसतं. मला तेव्हा असं वाटलं की आईची काय चूक. म्हणजे माझं बाळ गेलं तर माझी चूक, पुन्हा आई. मी बाहेर आले घराच्या, माझ्या आईची चूक. आणि माझी एक बहीण होती, तिलाही मूल झालेलं नव्हतं. तर लोक सांगायचे तरी पण तिला दोष. तर मला असं लक्षात आलं की आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये जी सगळ्यात सुंदर शिल्प किंवा मूर्ती असते ती आई असते, जी सॅक्रिफायसिंग आहे. कारण नसताना लोक तिला सहज ब्लेम करतात, सहज, म्हणजे जसं ती कोणी नाहीच. याच्यातनं मला माझ्या आईसाठी वाईट वाटायला लागलं. आणि एक दिवस माझ्या बहिणीला मी STDPCतनं फोन केला आणि तिला सांगितलं, जेवढं गमवलंय ना तेवढं कमवून दाखवतंय. हे पण ओघानं, म्हणजे एवढी अक्कल नव्हतीच रे तेव्हा, पण हे वाक्य वापरलं. आणि मला असं वाटतं आज मी ते कमवलंस. तर असा तो प्रवास होता. आणि हे बाळ गेल्यावर सगळ्यात मोठा टास्क होता की मला एक धडधाकट आणि सुदृढ मूल झालं पाहिजे, जन्माला घातलं पाहिजे. ज्या लोकांचा माझ्या आयुष्याशी काही संबंध नाही, ती पण लोक मला हे ज्ञान वाटून जात होते. आणि अर्थात मलाही प्रूव्ह करायचं होतं. 2 वर्षांनंतर मला छान गार्गी झाली. गार्गी आता 19 वर्षाची आहे, एकदम सुदृढ आहे. तिच्यासाठी मी 3 वर्ष पूर्ण, म्हणजे तिचं बालपण मी अनुभवलं. मला सगळं आवडायचंच मुळात. तिच्या एक लीला मला आठवतात, तिचा छान मी हँडमेड अल्बम केले, सगळं केलं. पण अरे एका ठराविक काळानंतर मला गळ्यापर्यंत आलं की हेच माझं आयुष्य आहे का, ह्याच्या पुढे काय. मग आता पुन्हा प्रश्न ना, काय सुरू करायचं. कॉपी रायटिंग करायचं तर गार्गीला ठेवावं लागेल,
येण्याचा टायमिंग नाही, कुठल्याही कंपनीत गेलो तरी. तर लोकांनी मला गिरणी सुरू कर, घरच्या घरी होईल, वडापावची गाडी का लावत नाही, घराच्या खाली तुला लावता येईल, मेहंदी काढणं क्लासेस का घेत नाही, घरातल्या घरात होईल, रांगोळीचे क्लासेस घे. तुला सांगते रे, माझं एज्युकेशन मेरिटचं होतं आणि खूप जास्ती एज्युकेशन होतं, तरीही लोक मला हे सांगत होते. एक गोष्ट मनाशी ठरवली आणि मी एक वाक्य असं वापरलं की माझा जन्म याच्यासाठी झालेला नाहीये. काही कळत नव्हतं, पण मला असं वाटतं ते सुप्त माझ्या मनात जे चालू होतं ना, त्याच्यातनं ती वाक्य बाहेर पडत होती. पण हे कोणाला सांगता येत नव्हतं. आता मुलं आपले पॅशन मिशन सांगतात, तसं मला सांगता येत नव्हतं, कारण सगळ्याच गोष्टींची भीती होती. पण गार्गी मग 2.5 वर्षाची झाल्यावर मी डे केअर सुरू करायचं ठरवलं, स्वार्थातनं परमार्थ, गार्गीसाठी. कारण तुला सांगते, इतकी धास्तावली होती पहिल्या बाळामुळे की गार्गी जर खूप झोपली तर मी तिच्या नाकाशी असं बोट लावून बघायचे, श्वास चालू आहे ना, इतकी धास्तावली होती. हे सांगून नाही लक्षात येणार, जे भोगतं ना त्यालाच ते लक्षात येईल. आणि मग असं शिक्कामोर्तब झालं की हे नको करायला, हे नको करायला, हे नको करायला, पाळणाघर करूया. पाळणाघर म्हणजे तेव्हा कल्पना अशा होत्या की छोट्याशा खोलीमध्ये 10-12 मुलं तिथे शी करतात, तिथेच खातात, तिथेच झोपतायत. पण माझ्या डोक्यातली कल्पना फार वेगळी होती. रवींद्रनाथ टागोरांची जी बिनभिंतीची शाळा जी कल्पना होती ती माझ्या डोक्यात होती. आणि मगाशीच म्हणाले, स्वार्थातनं परमार्थ. गार्गीसाठी सुरू केलं. शेजारची आणखीन 4-5 मुलं गोळा केली का शाळेत सुरू केलं, गार्गीच्याच शाळेत. आणि माझ्या डोक्यातल्या ज्या ज्या क्रिएटिव्ह कल्पना होत्या त्या सगळ्या मी तिथे रुजवल्या. मला नव्हतं माहिती याच क्षेत्रात मला यायचंय का, याच्यातच मी काहीतरी मोठं करणार आहे का, पण सुदैवानं ते मोठं झालं आणि आज मी त्याच्यावर स्वप्न बघते. असं होतं की ज्या शाळेत गार्गी जायची तर फॅन्सी ड्रेसमध्ये पण आम्ही पहिला नंबर, नाचात पहिला नंबर, तिच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी. तर तिच्या शाळेच्या एका बाईनी मला असं म्हटलं की तुम्ही इथे पाळणाघर सुरू कराल का. बिन पैशाने काही करण्यासारखं काय होतं तर तेवढंच होतं. घरात नाही ₹1 घ्यायचं आणि ठरवलं होतं. तो कणकणपणा अजून पण होता. हा तो म्हणजे अजूनही आहे, साक्षीदार आहे मी. तर गार्गी 11 वाजेपर्यंत ते शाळेत असायची आणि 11च्या आधीची मुलं तिथेच त्या अंगणात, बाकीच्यांची मुलं माझ्या मांडीत असायची. म्हणजे लोकांनी मला असं पण म्हटलं की इथे आया म्हणून आहेस का. काही पॅम्पलेट वगैरे छापावे आणि त्याचे पैसे खर्च करावे इतकी ताकद माझ्यात नव्हती. तर मी एकाखाली कागद ठेवून, कार्बन ठेवून हाताने पॅम्पलेट लिहिलेले आहेत. असं कधीतरी आठवतं ना, पण केलंय सगळं. सोसायटीमध्ये जायचे तर सोसायटीचे वॉचमन हाकलून द्यायचे, सगळं व्हायचं. बरं सुरू तर केलं, कारण बिझनेस माझा काही पिंड नव्हता. आवड होती इतपत सगळं ठीक आहे, पण याला भव्य रूप कसं द्यायचं वगैरे काही गावी नव्हतं. आणि मी काय काम करते घरापर्यंत पोहोचू नये, म्हणजे माझ्या माहेरी पण पोहोचू नये, कारण सगळ्यांच्या लेखी असंच ना की खूप शिकलेली आहे मुलगी, काहीतरी वेगळं करणार. तर दारं लावून पोरांची डुंगणं धुवायची, पोरांचं खाणं पिणं करायचं, कारण मी एकटीच वन मॅन शो. म्हणजे एखादी मुलगी मेड ठेवावी इतपतही पैसे माझ्याकडे नव्हते. पण असं करता करता मला खूप प्राऊडली सांगायला आवडेल की खूप कमी कालावधीमध्ये मी पुण्यातली दी बेस्ट डे केअर माझं झालं. मी काउन्सिलिंगला जायचे, मी पालकत्वावर बोलायचे, माझे सेशन्स व्हायचे. असं करत करत ते छान नावारूपाला आलं. आणि बिनभिंतीची शाळा या म्हणजे मला सारखं वाटायचं की पुण्या मुंबईच्या मुलांचं बालपणच नाही आहे. म्हणजे पोटातनं येतात तर हे डायपर आणि चप्पल घालूनच येतात आणि बालपण त्यांना जसंच्या तसं मिळावा त्यांचा अधिकार आहे हे माझ्या डोक्यात खूप फिट होतं. काय वाटेल ते गेली, पालखी केली, दिवाळी केली, रंगपंचमी केली, मुलांना सगळं बालपण द्यायचं होतं. मातीत खेळवलं, मातीचे गणपती केले. त्यामुळे खूप कमी वेळात मी नावारूपास आले. गार्गीज फन वर्ल्ड माझं होतं. पण तेव्हा गरज होती म्हणून मी विशेष मुलं घेत गेली, जे मी आता काम करते. तोपर्यंत नागपुरातली रे, त्यामुळे तुम्हारा बेटा रहेगा तो पागल रहेगा असंच मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण ते इमॅजिनेशन नव्हतं, पण ज्याचं जळतं त्याला कळतं, हे मगाशीच वाक्य वापरलं मी. माझ्याकडे काही मुलं स्पेशल येत गेली. अमोल, तेव्हा माझी फक्त गरज होती म्हणून मी ती स्पेशल मुलं घेतली. या मुलांसाठी काही करायचं वगैरे असं काहीही डोक्यात माझ्या नव्हतं.
सुदैवानं माझ्या हाताला यश होतं. खूप मुलं छान डेव्हलप होत गेली. हे सगळं छान चालू असताना आता फायनान्शियल पण मी थोडीशी बरी झाली होती. गार्गी पण शाळेत जायला लागली होती. माझ्या आयुष्यात आणखीन एक टर्निंग पॉईंट आला. माझ्याकडे एक मुलगा होता जो प्रेतासारखा यायचा आणि प्रेतासारखाच यायचा. असा स्टीफ मुलगा होता 7 वर्षाचा. म्हणजे डायपरसाठी जर त्याचे 2 पाय असे फाकवले तर कटकन तुटेल का हाड इतपत भीती वाटायची. 18 गोळ्या 18 वाट्यांमध्ये भिजवून ठेवायला लागायच्या. कारण त्याला कुठलेही सेन्सेशन नव्हते, काहीही कळत नव्हतं. आणि एक जरी गोळी त्यातली मिस झाली तर हा असा उभा मुलगा पाठीकडनं अळीसारखा गोल व्हायचा. आपण त्या चालत्या अळीला जर काठी लावली ती कशी गोल होते टायर सारखी, तसा तो गोल व्हायचा. म्हणजे याचं डोकं इकडे पायाला लागायचं. तर या मुलाची आई देवासमोर बसून 3-3 तास जप करते असं मला कळलं होतं. मोबाईल वगैरे नव्हतेच. तिला ओरडायला मी तिच्या घरी गेले होते. नागपंचमीचा दिवस होता. देवापुढेच बसली होती. मुलगा असा गोधडीवर टाकलेला होता. मी तिला खूप ओरडले, तुला अक्कल आहे का गं? अशी जपतप करून मुलं दुरुस्त होतात का? मग डॉक्टरची गरज काय? आम्ही कशासाठी? अमोल तो प्रसंग खूप भयान होता. हात जोडले होते देवापुढे. मी देवापुढे हे सगळं बडबड करते. तर तिने एकदम शांतपणे माझ्याकडे पाहिलं आणि ती मला म्हणाली की अगं हा दुरुस्त व्हावा म्हणून नाही, हा लवकर मरावा म्हणून जप करते. माझं बाळ गेल्यावर मी जेवढी रडली असेल ना त्याच्या दुपटीनं त्या दिवशी रडले. आणि त्या दिवशी मला रिअलाइज झालं की मी ते ब्लेस्ड आई आहे. मी यातनं सुटले. पण कित्येक आया आहेत की ज्या यातनं सुटल्याच नाहीयेत. म्हणजे मला सगळ्या आया आठवल्या रे पुन्हा. म्हणजे मला एक माझी काकू जी संस्कार वर्ग घ्यायची तरी पण ती वृद्धाश्रमात राहायची. लोक तिला सुद्धा सांगायला कमी नव्हते करत की तुझे संस्कार कमी पडले. म्हणजे इथून तिथून आईच. तुला सांगते मला इतका भयान त्रास झाला. मी त्या दिवशी ठरवलं की विशेष मुलांसाठीच काम करायचं, त्याहीपेक्षा त्या आयांसाठी काम करायचं. मोरल इतकं खचलेलं आहे की तिच्या घरात लग्न असेल तर तू लग्नाला जातेस का हे सुद्धा तिला कोणी विचारत नव्हतं. म्हणजे असे प्रसंग तर माझ्याकडे इतके आहेत. नंतर मी ठरवलं की मग आता त्यातली माझी काय म्हणतात माझा अभ्यास पण वाढला होता. मग मला लक्षात आलं की 18 वर्षापर्यंत मुलांना शाळा आहे, त्यानंतर शाळा नाही. 18 वर्ष मुलं शाळेत का जातात तर तेवढीच आईच्या डोक्याला शांतता. म्हणजे शाळेत किती डेव्हलप होता नंतरचा भाग, पण आई मी त्याला तिथे पाठवत असते. आणि 18 वर्षानंतर काय, ॲडोलसन्स एजमध्ये आलेले आहेत, सेक्शुअली स्ट्रॉंग होत आहेत, अंगानं वाढत आहेत आणि तरी या मुलाचं डायपर आईनंच बदलायचं आहे, मुलीचे पॅड आईनीच बदलायचे आहे. हे जेव्हा असं लख्ख डोक्यात आलं ना, त्या क्षणी ठरवलं यानंतर जे काही उभारेन. मग मी एकदम डायव्हर्टच झाले. 18च्या पुढच्या मुलांसाठी काम करायचं. 18 ते 60 वर्षाची मुलं माझ्याकडे आहेत आणि मुलांसाठी का काम करायचं? कारण मुलं खुश असेल तर इनडायरेक्टली आई खुश असते. असा तो माझा चंद्रपूर ते पुणे प्रवास.